बऱ्याच वेळी असा प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवायचं, तेच पदार्थ बोर होऊन जातात। अशा वेळी आपल्याला कमी वेळेत स्वादिष्ट चमचमीत पदार्थ बनवायची इच्छा होते। तर त्यासाठीच मी घेऊन आले आहे झटपट बनणाऱ्या नाश्त्याची रेसिपी, ज्याला आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। जर तुम्ही समोसा, कचोरी, भजे खाण्याचे शौकीन असाल तर तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक जरूर करा। नमस्कार मंडळी, केपीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम आपण एक वाटी गव्हाचे पीठ घेणार, त्यात अर्धा चमचा बारीक कुटून घेतलेली लाल मिरची पावडर, अर्धा चमचाभर मीठ आणि मोहन घालण्यासाठी 2 चमचा तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर यांना आपण पिठात व्यवस्थित मिक्स करून घेणार। सर्व वस्तू व्यवस्थित मिक्स झालेले आहेत। आता आपण यामधून 2 ते 3 टेबलस्पून पीठ एका वाटीत काढून घेणार आहोत। याचा वापर आपण नंतर करणार आहोत आणि उरलेल्या पिठामध्ये थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। या पिठाला आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडंसं कडक मळायचं आहे। अशा प्रकारे पीठ मळून आपण याला सेट होण्यासाठी ठेवून देऊ। तोपर्यंत फिलिंग तयार करून घेऊ। फिलिंग तयार करण्यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून त्यांना किसून घेतलेले आहे। तुम्ही मॅश करूनही घेऊ शकता, पण यात मोठे तुकडे राहणार नाही ही काळजी घ्यायची आहे। यात 2 बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे, थोडंसं बारीक कुटून घेतलेलं आलं, अर्धा चमचा जिरं, चटपटीत बनवण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला, याऐवजी आमचूर पावडर किंवा निंबूचा रस पण तुम्ही घालू शकता। त्यानंतर अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा बारीक कुटलेली लाल मिरची। आता आपण हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेणार। हा मसाला जितका चटपटीत असेल तितकाच आपला ब्रेकफास्ट टेस्टी बनेल। आता याला बाजूला ठेवून देऊ आणि एका बाउलमध्ये जे पीठ आपण काढून ठेवलेलं आहे त्यात आपण 1.5 चमचा तीळ घालणार आहोत आणि त्यात पाणी टाकून अशा प्रकारे पातळ बॅटर बनवून घेणार आहोत। तर थोडं पाणी टाकून आपण याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे आणि आपल्या पिठाचा गोळाही नीट सेट झालेला आहे। आता यातून एक गोळा काढून आपण रोजची जी चपाती बनवतो त्यापेक्षा थोडी जाड चपाती बनवायची आहे। ही बघा, अशा प्रकारे ही मी जाड चपाती बनवून घेतलेली आहे। याच्यावर आपण ग्रीन चटणी लावून घेऊ। ग्रीन चटणी कशी बनवायची हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। ग्रीन चटणीमुळे स्वाद खूप छान येईल। त्यानंतर यावर टोमॅटो केचप लावून घेऊ आणि त्याला स्प्रेड करून देऊ, त्यामुळे नाश्ता चटपटीत बनेल। त्यानंतर आपण जे फिलिंग बनवलं ते चमच्याने थोडं टाकून घेऊ, चमच्याने त्याला स्प्रेड करून देऊ, त्यामुळे याला बटाट्याचा पातळ थर लागेल। आता यावर बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून देऊ। सगळीकडे स्प्रेड करून झाल्यानंतर आपण याला एका साईडने पकडून याचा अशा प्रकारे रोल बनवून घेऊ। रोल थोडा दाबून बनवायचा आहे आणि वरून हलक्या हाताने दाबत जायचं आहे। अशा प्रकारे आपण याचा लांबसर रोल बनवून घेतलेला आहे आणि याला दोन्ही साईडने क्लोज करून देऊ। आता याच्यावर हलक्याशा हाताने लाटणं फिरून देऊ आणि तसंच हलक्या हाताने याला कापून घेऊ। आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। आता आपण कट केलेले रोल्स, आपण जे बॅटर बनवलं आहे ते या रोल्सला लावून देऊ। अशा प्रकारे हे कट केलेले रोल्स या बॅटरमध्ये बुडून घ्यायचे। एक्स्ट्रा बॅटर त्यातच झटकून टाकायचं आणि गरम तेलात रोल सोडून द्यायचे। यांना लो मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। एक साईड झाल्यानंतर दुसऱ्या साईडनेही क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे। यांना फ्राय करण्यासाठी 5 ते 6 मिनिटं लागतात। तुम्ही बघू शकता सोनेरी रंग आलेला आहे। आता यांना काढून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठापासून बनवल्यामुळे हा ब्रेकफास्ट जास्त ऑइली नसतो आणि एकदम क्रंची आणि चटपटीत बनतो। संध्याकाळच्या वेळी चहासोबत किंवा छोट्या मुलांसाठी तुम्ही हा झटपट ब्रेकफास्ट बनवू शकता। असा ब्रेकफास्ट घरी बनवला तर मुलंही बाहेरचे समोसा, कचोरी विसरून जातील। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि केपीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका।